एक फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे लोकांचा. माझा मोबाईल खराब झाला आहे. मला माहिती आहे हा फेकून देण्याच्याच लायकी त्याचं काहीच होऊ शकत नाही. पण खूप लोक फेकून यासाठी देत नाही, त्यातल्या डेटाचं काय होईल पुढे त्यांना भीती वाटत असते. बरोबर. सो डेटावर काही होतं ई-वेस्टमध्ये? ॲक्च्युली प्रत्येक रिसायकलरकडे डेटा सर्टिफिकेशन नावाची सिस्टम असते. बरं. की जेव्हा नॉर्मली काय होतं की काही लोक मोबाईल तोडूनच देतात. तोडल्यानंतर त्यामध्ये डेटाचा काही प्रश्नच नाही आहे, तो गेलाच आहे. बट त्याच्यासाठी प्रोसेस पण आहेत की खूप स्टँडर्ड सॉफ्टवेअर्स आहेत की जे बंद मोबाईलचा डेटा इरेज करू शकतात. बरं. देन आपण मॅन्युअली त्याला डिस्कार्ड करू शकतो. त्याच्यामध्ये जो मायकॉन IC असतो, तो जर एकदा ब्रेक केला तर तो डेटा कुणीही चोरू शकत नाही तुमचा. बरं. बट तुमचं फॉर्मल रिसायकलिंगमध्ये ते मटेरियल पोहोचणं गरजेचं आहे. हां. अदरवाईज तुम्ही जर बाहेर दिलं तर तुमची काही शुअरिटी नाही की त्या डेटाचं काय होईल त्याच्यामध्ये. बिकॉज ऑल दो मोबाईल इज स्विच्ड ऑफ, तर तो डेटा रिकवर होण्याच्या पॉसिबिलिटीज असतात. सो त्यासाठी फॉर्मल रिसायकलिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि इवन लॅपटॉपमध्ये पण जे आपल्या डिव्हायसेस हार्ड डिस्क असतात, तर त्याचं पण डेटा इरेज करण्याचे मेकॅनिझम आहेत. सो US सारख्या कंट्रीमध्ये खूप मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत की ह्या डेटा सॉफ्टवेअर्सवरती, आता भारतामध्ये पण झाल्या आहेत त्या कंपनीज. बट एक बिझनेस आहे मोठा की डेटा डिस्ट्रक्शन नावाचा, की रिसायकलरला जर असं फील होत असेल की अरे हे मला अफोर्ड नाही होते हे डेटा डिस्ट्रक्शन करणं वगैरे, तर ही कॅन हायर दॅट एजन्सी की जे डेटा डिस्ट्रक्शनचंच काम करते आणि योग्य पद्धतीने काम झाल्यानंतरच मग ते रिसायकलिंग होतं. ग्रेट. सो पीपल आर डुईंग गुड जॉब ह्या म्हणजे क्षेत्रात. फॉर्मल आणि ऑर्गनाइज क्षेत्रामध्ये आपला Correct, ई-वेस्टचा correct, डेटा correct. ई-वेस्ट देणं हे सेफ आहे. इवन ह्याच्यामध्ये अजून एक मिसकन्सेप्शन आहे लोकांचं की माझा मोबाईल आहे, तो मी दिल्यानंतर जर त्या मोबाईलचा वापर कोणी चुकीच्या पद्धतीने केला की त्याच्यामध्ये दुसरं सिम कार्ड टाकलं आणि लोक अतिरेकी कारवाई केल्या किंवा काय केलं तर मलाच पकडतील येऊन गव्हर्नमेंटची लोक. तर हे मिसकन्सेप्शन आहे. ॲक्च्युली काय असतं की जो मोबाईल फोन असतो त्याचं ओनरशिप इज नॉट देअर. मोबाईल फोन घेताना आपल्याला आधार कार्ड द्यावं लागत नाही. बरोबर. सो तुम्ही घेतला असेल मोबाईल फोन कधीच नाही. जर तुम्ही रिलायन्सचा मोबाईल घेतला असेल पूर्वी की ज्याचं सिम कार्ड इनबिल्ट होतं, तेव्हा मात्र तुम्हाला आधार कार्ड द्यायला लागतं. बट जो GSM हँडसेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड द्यावं नाही लागत. वी कॅन गो अँड बाय एनी मोबाईल, कुठलाही मोबाईल घेऊ शकतो. मग त्याचं ओनरशिप कशी डिफाईन होते, तर ती ओनरशिप डिफाईन होते सिम कार्डवरनं. की जे सिम कार्ड तुम्ही घेता तिथे मात्र तुम्हाला तुमचं थंब पण द्यायला लागतो, आधार कार्ड पण द्यायला लागतं. सो ओनरशिप इज विथ सिम कार्ड. आणि जेव्हा ते सिम कार्ड त्या मोबाईलमध्ये टाकलं जातं, तर ओनर ऑफ दॅट मोबाईल इज द सिम कार्ड होल्डर. की जे सिम त्याच्यामध्ये टाकलेलं आहे दॅट इज द ओनर ऑफ दॅट मोबाईल. आणि त्याला पकडलं जातं जर काही इन्सिडेंट घडला की तो सिम कोणाचा होता. सो सिम कार्ड इज मोर डेंजरस दॅन मोबाईल. तर त्यामुळे आपण सिम कार्डचा विचार नाही करत कुठे फेकतोय त्याचा, मोबाईलचा विचार करतो. हां. सो सिम कार्ड ओनरशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर ते सिम कार्ड चालू असेल तर ते बंद असेल आणि त्याचा नंबर दुसऱ्या सिम कार्डवरती शिफ्ट केलेला असेल तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. बट ओनरशिप लाईज विथ सिम कार्ड, नॉट विथ मोबाईल, असं सिच्युएशन आहे.